कामं होते बघा आत्ताच आले कामावरून. तर कूलर बंद केल्यामुळे कूलरसाठी ते बोलवून घेतले कूलर नीट करणाऱ्याला. आणि तसंच चालू करायला उन्हाळा लागत आहे आता रात्रीतून गरमी होत्या कूलर चालू खर्च पण किती सांगतात बघू. पडतील चिन्मय पडतील रे आणलाव का ते खराब झालं काय जाळी त्याच्यावरून काय ते आणि हे बरोबर बसेल की असं कमी बसते का हे कुठं राहिली काय खाली पडलं बघा काय तर फोटो घेतलं का काय चिन्मय कुठे पडलं त्याच्या खाली पडलं भेटलं का नाही भेटलं नाही हाय हाय इथं कूलरचं काम चालू आहे कूलरचं झालं पण काय चलत नाही काय झालं ते दाखवायचं बघू पहिले कूलरचं काम करू. ए दिसलं का तुला पिंटू काका शेतात कधी आता गेला कुणाच्या आमच्या कस का गेला अरे मला ताप आलं बरं वाटलं गेलं त्या दवाखान्यात जायला टाइमच भेटणार ते येईपर्यंत निघूनच चाललंय मला वाटलं हाय काय की म्हणून हाय काय की वाटलं घरी म्हणून तुला भेटलं तर का मी विचारावं मी येईपर्यंत नाहीच ते हो एक बसले तर एक म्हणजे एका साईडचं आणि दुसरं बसायचं आहे का नाही मामा दोन गेल्यात का एक आणणार आहेत का नाही म्हणून ते पायामुळं बी पडलं तिकडे भिंतीकडे कोपऱ्यात ही करत पडायचं पाय बी बसवायला लागले अरे धुरापती ए आगाव किंवा गो आगाव शाळेत रविवार म्हणून आगाव आगाव गबसती उग माकड तुझे माकड आगाव आगाव तुझे सगळं गबस गबसकी हाय बा घडी घडीला फोनच येते मामाचं पण लवकर नाही का फ्रीज पण बघायचं आहे म्हणा का आणि मी येईपर्यंत मी आल्यावर गेले का पहिलं गेलं तर येईपर्यंत पहिल्यांदाच गेलं चालत गेलं का गाडीवर तेवढं काय बघितलं चालत गेलं असेल मग वर गाडी आहे का भेट काय का नाही गाडीवर गेले गाडीवर गेलं का कुठं बाहेर गेले काय माहिती
लेकरं पण म्हणतात बाहेरच गेलं तू यायच्याच अगोदर म्हणजे तू येत होती लांब असेल तेव्हा गेले म्हणतात म्हणजे 5 मिनिटाचं फरक पडलं म्हणजे मी घरात ते यायला ते गेलं नाही. घरचं काम चालू आहे खाली म्हणजे आता उन्हाळा पण येऊन आणि गरमी लागते रात्री तर फॅन फास्ट फॅन करावं लागतं नाही तर गरमी व्हायला लागली म्हणून कूलरचं पण खाली बसल्यावर कूलर लागतं म्हणून ते कूलरचं पण नीट करून घेते. आणि हे तसंच फ्रीज पण म्हणजे फ्रीज पण चालत नाही आता त्यांना फ्रीजचं पण दाखवणार 8 दिवस झाले एकदम बर्फ तर होत आहे नंतर कसं तर होतं फ्रीजचं पण दाखवणार आहे. तर आता त्यांचं तेवढं झालं का मी फ्रीजचं पण त्यांना दाखवून देणार आहे. चिंता नसते घरचं म्हणजे काय बंद पडलं काय चालू आहे काय काहीच चिंता नसते. तर ते गेले बाहेर आता तर मी आताच आल्यावर म्हणजे घरातल्या पण लेकरांना विचारले कुठे गेले ते आल्याच आणि मोबाईल पण घरीच ठेवून गेले होते ते म्हणजे लेकरच मला खाली आणून दिले मोबाईल आणि ते म्हटले तू यायला 5 मिनिटाचं फरक पडले म्हटलं तू येईपर्यंत लगेच गाडी चालू करून गेलं ते म्हणले होते. तसंच गल्लीतल्या पण मुलाला विचारलं ते पण म्हटलं आमच्या शेतात घरी गेलं ते असं म्हणून म्हटलं तर गेलं वाटतं मित्राकडे कुठं आता कधी येतं काय माहिती त्याचं तर काय पता नाही. तर येईल तेव्हा येईल आपलं जे काम आहे ते आपलं काम करून घ्यावं कुठं त्याचं वाट बघित बसावं. तर आता बघितले मी मला एक वाईट कमेंट आले तर मी वाईट कमेंट करणार आहे म्हणजे कुत्रेच म्हणते मी तुम्हाला तर माहीत आहे कुठं माझं व्हिडिओ वाईट नसतं वाईट पण बोलत नसतं तर मी वाईट कमेंट करणाऱ्याला कुत्र्याच म्हणते. आता कुत्र्यासुद्धा म्हणत नव्हते पण आज ते कुत्रेच झाले. तर वाईट कमेंट आलेली आहे काल मला मी बघितले. तर वाईट कमेंट कधी लक्ष पण देत नाही तरीसुद्धा मागं घ्या म्हणून मध्ये येतात ते वाईट लोक. बोलू जा काय करायचं करू जा वाईट लोकांकडे लक्ष द्यायचं नाही मातीत जाऊ जा वाईट लोक काय पण वाईट लोकांकडे लक्ष न देता मी व्हिडिओ बनवते तरीसुद्धा वाईट लोकांचं असतं माझं घ्या मध्ये म्हणून वाईट लोकांचं असतं. वाईट लोकांना कसं शिवे देणं ते लय आवडते पण मी शिवी देणं हे मग घरी आमचं असं भांडण पण शिवी देणं हे ते आपल्याला कसलं जमत नाही. आणि व्हिडिओ पण माझे वाईट नसतात तर वाईट लोक वाईट बोलतात माझं घ्या बिनकामाचे लोक काम करत नाही. पण म्हणजे दाखवलंय मी आता काहीतरी केलेत त्यांनी तर बघू आता म्हणजे आता पहिल्यासारखं चालू होईल. कूलरचं पण दाखवलं फ्रीजचं काय हो पैसे लई घेतले त्यांनी तरी म्हणतात लईच पैसे घेतले 500 रुपये घेतले. कूलर काय सुद्धा म्हणजे काय झालं नव्हतं ते काय हे बसवले त्याला काय तर ते काय बसवलं त्या जाळीचं वाळ का काय म्हणतात ते बसवलं तर चालू कूलर होतं पैसे जास्त घेतले म्हणतात 500 रुपये घेतले त्यांनी. तर घेतले आता कूलर तर चालू होईल थंड हवा म्हणजे ह्याच्यात सॉरी उन्हाळ्यात आपल्याला थंड हव्याला बसता येईल म्हणून जाऊ दे म्हटलं 500 रुपये दिले पुन्हा. तर आता कूलर पण चालू झालं आणि फ्रीज पण लई म्हणजे एकदम म्हणजे काय पण वस्तू एकदम बरफ होत होता आता म्हणजे फ्रीज पण चालू असणार होईल आणि कूलर पण चालू झालं. तर आता बघू आता वाट बघायची साहेबाला तर काही देणं घेणं काहीच नसतं नुसतं टेन्शन नसतं काही नाही. तर साहेबाची जिंदगी आराम म्हणायचं आयुष आराम सगळे म्हणजे समध्या गोष्टीचं आपणाला बघावं लागतं सगळ्या गोष्टी आपण म्हणजे सगळं संसारच आपण ओढावं लागतं. जाऊ दे जे असेल ते असेल बरंच म्हणायचं चालती गाडीच चालू ठेवायची बंद पडू नाही द्यायची. किती सांगावं किती नाही किती सांगितलं तर पण त्यांना म्हणजे शिवे दिले तर सुद्धा चांगलंच वाटतं बघा. खरंच वाईट कमेंट करणाऱ्याला म्हणजे काहीच अक्कल नसते म्हणून ते वाईट कमेंट करतात. चांगलं अक्कलबुद्धी असलं असेल तर दुसऱ्यांना वाईट बोलले नसते. आणि जसं माझे व्हिडिओ पण तुम्हाला तर माहिती आहेत कुठंच वाईट नसतं माझे व्हिडिओ छान असतात आणि मला सुद्धा वाटत नाही की मी वाईट व्हिडिओ टाकते वाईट टाकणार पण नाही. तर वाईट लोकांचं मध्ये काय माझं घ्या म्हणून येतं आहे. तर वाईट तर जाऊ दे लक्ष देत नाही मी आणि तुमच्यासाठी मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. तर कामामुळं मला काय अडचणीमुळं टाकणं जमत नाही तरी मी कोशिश करते. तर आता मला इंस्टाग्रामला पण 1-2 व्हिडिओ बनवायचे तर इंस्टाग्रामला पण माझे व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि
ह्याला फेसबुकला पण तुमचं सपोर्ट असू द्या आणि तुमच्या सपोर्टाचीच गरज आहे मला. आणि मी व्हिडिओ पण तुमच्यासाठीच टाकते, हे पण तुम्हाला पण माहिती आहे आणि मला तर माहिती आहे मी तुमच्यासाठीच व्हिडिओ टाकते, दुसऱ्यासाठी नाही. तुम्ही छान कमेंट करता, छान माणसासाठी मी व्हिडिओ टाकते, वाईट माणसांसाठी तर बिलकुल नाही, तुमच्यासाठीच व्हिडिओ टाकते. तर तुमचं सपोर्ट नक्की असू दे मला. जसं इंस्टाग्रामला सपोर्ट होतं तसं फेसबुकला पण तुमचं सपोर्ट असू दे. फेसबुकला पण सपोर्ट करा आणि यूट्यूबला पण सपोर्ट तुमचंच असू दे. तर बाय, छोटासाच व्हिडिओ.